नमस्कार. आज ना संडे आहे आणि मी चर्चमध्ये आले. आमच्या इथली चर्च दाखवते. तुम्हाला सगळ्यांना वाटेल की सगळं केरला दाखवते. सगळं केरला दाखवू शकत नाही. मी एक छोट्याशा गावामध्ये आहे, म्हणजे केरलामध्ये छोट्याशा गावात आहे. ते छोटंसं गाव आहे, तर मी तुम्हाला दाखवते. आणि आज मी चर्चमध्ये आले तर तुम्हाला चर्च दाखवते. पहिल्यांदा बाहेरनं, नंतर आतमधनं दाखवते. पहिल्यांदा आपण बाहेरनं बघूया. ही अशी आहे बाहेरून, खूप मोठी आहे. म्हणजे इथे 2-3 चर्च आहेत, त्यातली ही आमची चर्च आहे. म्हणजे प्रत्येक वारची एक चर्च आहे. ही आहे बाहेरून एंट्रन्स असा आहे चर्चचा. आणि ज्या चर्चमध्ये माझं लग्न झालं ती चर्च दाखवते, कारण की ही आत्ता हल्ली झाली आहे. म्हणजे एक 5 वर्ष झाली या चर्चला बांधून. माझं लग्न इथं बाजूला दिसते ना, त्या चर्चमध्ये झालंय, तिकडून दाखवते. ही आहे ती जुनी चर्च, म्हणजे ज्याच्यामध्ये लग्न झालेलं माझं, त्याच्या बाजूलाच ही मोठी चर्च आहे. अशी ही चर्च आहे बाहेरून, बघू शकता. आतमध्ये मी नक्की दाखवते. अंधार असेल बहुतेक, बघते म्हणजे दिसतो झाल्या. आतमध्ये सगळ्या मूर्त्या पण दाखवते. किती छान छान मूर्त्या आहेत. डेकोरेशन पण खूप छान आहे. या चर्चला पुढून 3 दरवाजे आहेत. हा आहे मेन दरवाजा, आणि त्याच्यानंतर इकडे एक दरवाजा आहे, हा एक दरवाजा आहे, आणि इकडे एक दरवाजा आहे. आणि त्या साईडला 2 दरवाजे आहेत, आणि ह्या साईडला 2 दरवाजे आहेत. एंट्रन्स आता बंद केलेली आहे. मी तुम्हाला बाजूच्या दरवाज्यातून घेऊन जाते आतमध्ये. हे असं दिवसभर उघडी असते, रात्रीची बंद करतात. तुम्हाला जर इथे येऊन प्रार्थना करायची असेल तर आरामात करू शकता. खूप मोठी जागा आहे. ज्यांना खाली बसायचं त्यांनी खाली पण बसू शकता, आणि ज्यांना खुर्चीवरनी बसायचं त्यांनी खुर्च्यावरनी पण बसू शकता. मी पुढचं पण दाखवते तुम्हाला. व्हिडिओ इतका मोठा होणार नाही, बंद करते थोडा वेळसाठी. हे असे आहे चर्च आतमधून. आणि तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि ही चर्च, म्हणजे चर्च केरळमध्ये भरपूर आहेत. ज्या गावात मी राहते ती ही चर्च आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल मी सगळी केरळ तुम्हाला दाखवते. तुम्हाला एक छोटासा तुकडा दाखवते केरळचा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.